हाय फ्रेंड्स, पुन्हा एकदा नवीनशा व्हिडिओमध्ये मी स्वागत करते। तर मी ड्रेस शिवलेत आज ब्लाऊज नाही शिवलेले, कारण हे दोन ड्रेस माझ्याकडे खूप दिवसापासून पडलेले होते। ड्रेसला वेळ नाही भेटला, त्याच्यामुळे राहिली तब्येत नसल्यामुळे बरी। तर तेच तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर इथे बघा, मी कुर्ती शिवलेली आहे, तर तीच कुर्ती मी तुमच्याबरोबर शेअर करते। प्लेन कॉटन मधली कुर्ती आहे ही। तर ही प्लेन कॉटन मधली कुर्ती आहे। तर कशी शिवली आहे नक्की मला कमेंट करून सांगा। बघू शकता, एकदम प्लेन आहे ही कॉटन मधली कुर्ती। तर गोलगळा केलेला आहे याचा, सिंपल। तर हात शिलाई करायची राहिलेली त्याला अजून। तर पाठीमागं बघू शकता गोलगळाच ठेवलेला आहे। पाठीमागचा थोडा छोटा घेतलाय, समोरचा थोडा मोठा घेतलेला आहे, कारण पाठीमागे त्यांना थोडा मोठा नाही पाहिजे। आणि स्लीव्ज पण बघा सिंपल ठेवलेले, कारण कॉटन आहे, काही डिझाईन वगैरे अजिबात नाही त्याला। एकदम सिंपल हा कॉटनचा ड्रेस आहे। त्याच्यावर बघा ही सलवार शिवलेली आहे त्याच्यावर। तर फुल बस्टाचा हा सलवार आहे। तर बघू शकता, खूप साधी सलवार आहे ही सुद्धा। तर ही सलवार शिवलेली आहे। तर ह्या ड्रेसचे मी 300 रुपये घेणार आहे। दोन ड्रेस आहेत त्या कस्टमरचे। तर बघू शकता सलवार, खूप सिंपल सलवार आहे ही। तर आणि त्याच्यावर ही ओढणी आहे, बघू शकता त्याच्यावर ही ओढणी दिलेली आहे। तर असा हा ड्रेस आहे। त्याच्यानंतर आणखी एक ड्रेस तुम्हाला मी शेअर करते तुमच्या बरोबर। तर हा पण कॉटन मध्येच आहे। हा जरा थोडासा चांगला वाटला मला त्याच्यापेक्षा। तर दोन्हीला पण हात शिलाई करायची राहिलेली आहे। तर बघू शकता, पूर्णतः हा गोलगळा आहे, खाली ही आहे कुर्ती। सिंपल कुर्ती आहेत ह्या। तर स्लीव्स पण एवढी झालेली आहे याची, 3/4 मध्ये स्लीव्स झालेली आहे। पाठीमागून पण बघू शकता, एकदम गोलगळा झालेला आहे याचा। बघू शकता किती सुंदर असा गळा ड्रेस झालेला आहे। तर याच्यावरती पॅन्ट आपण आता याची कशी शिवली, तर ह्याच्यावर ओढणी आलेली आहे। तर याला मी दोन्ही साईडनी टिप मारलेली आहे, कारण पिकोची मशीन आपल्याकडे नसल्यामुळे, अवेलेबल नसल्यामुळे। तर त्याला मी टिप मारलेली आहे। आणि त्याच्यानंतर याच्यावरची पॅन्ट मी तुम्हाला दाखवते, बघू शकता ही शिवलेली आहे, चुडीदार शिवलेली आहे पॅन्ट। तर कशी झाली ही पॅन्ट पण मला नक्की कमेंट करून सांगा। तर ही पॅन्ट मी चुडीदार शिवलेली आहे। आणि हा ड्रेस जवळजवळ 40 छातीचा असेल, चेस्ट साईज नुसार। आणि उंची असेल 37-37.5च्या दरम्यान। तर कसा वाटला हा ड्रेस हे पण मला नक्की कमेंट करून सांगा। आणि असे छानसे ड्रेसचे, ब्लाऊजचे, फॅशनचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।